पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली जाणार। मंत्री अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती। एनआयएची टीम बैसरन व्हॅलीतील घटनास्थळी दाखल, तर एनआयएचं पथक उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह 3D मॅपिंग करणार। झाडांमधून 2 दहशतवादी आले, एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर 7 जणांची हत्या। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती। हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा। पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड। फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती। पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे। हल्ल्याच्या आधी शत्रू 10 वेळा विचार करेल। पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची दरपोक्ती। तर आमच्याकडे सुद्धा तुमच्या आधीपासूनच अणुबॉम्ब, फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर।